पंतप्रधानांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 65 लाखांहून जास्त लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड्सचं दूरदृश्य प्रणालीद्वारे वितरण। स्वामित्व योजनेमुळे गावांच्या विकास कामांच्या अंमलबजावणीत प्रगती होत असून देशातील ग्रामीण भागाचा कायापालट होत असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार। AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्यात आघाडीचा देश म्हणून भारताचा उदय झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं समाधान। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार। 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प होणार सादर। सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी गुप्तचर माहितीच्या देवाणघेवाणीचा भारत अमेरिकेदरम्यान महत्त्वपूर्ण सामंजस्य करार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत बैठक। सार्वजनिक प्रवासासाठी एकीकृत मंच असलेलं ॲप केलं विकसित। ग्रामीण आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान क्रांती घडवू शकतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा IIT जागतिक तंत्रज्ञान परिषदेत विश्वास। कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी स्थानिक न्यायालयानं संजय रॉयला ठरवलं दोषी। 20 जानेवारीला सुनावणार शिक्षा। आणि ICC अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा। रोहित शर्मा कर्णधार तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं